प्रोजेक्ट श्रेया नगरकर, वंश माटे, रोहन मारी. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे यांच्यासाठी. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. तर प्रोडक्टिव्हिटी म्हणले की आपल्या डोक्यात काय येतं, तर प्रोडक्टिव्हिटी जेवढे पण ॲप्स असतात तेवढे. सो मग टास्क मॅनेजर, सो मी टास्क मॅनेजर डाउनलोड केलं. त्यानंतर मग मी विचार केला की ते जे टास्क मी मॅनेज करते तर ते ॲक्च्युली तेवढे सगळे कंप्लीट होत आहेत का. त्यासाठी मग मी अजून हॅबिट ट्रॅकर डाउनलोड केलं की जो माझ्या हॅबिटचा ट्रॅक ठेवेल. त्यानंतर मग मी विचार केला की आता हॅबिट ट्रॅकर तर झालं, पण त्यानंतरनं मला जर का कुठले नोट्स वगैरे सेव्ह करायचे तर मग मी नोट्सचा ॲप पण डाउनलोड केला. पण एवढे सगळे ॲप जेव्हा मी मॅनेज करत होते आणि स्विचिंगच्या टाईमला आपल्याला एक मेंटल फी पे करायला लागते. ती म्हणजे काय, आपल्याला सारखं रिफोकस करायला लागतं, रिमेंबर करायला लागतं की अरे आपण करत काय होतो. तर ह्यासाठी याच इश्यूसाठी वी आर प्रेझेंटिंग न्यूरो मॅप. सो दिस इज माय टीम, रोहन, वंश आणि मी. अँड आर ग्रुप नेम इज द कोड कॉर्टेक्स. सो न्यूरो म्हणजे माइंड आणि मॅप म्हणजे द पाथ दॅट वी प्रोव्हाइड. सो टुगेदरली आमचा एक असा मॅप आहे जिथे आम्ही सिंगल इंटेलिजंट प्लॅटफॉर्मवर वेगळे प्रोडक्टिव्हिटी टूल्स नॅरो करून एका प्लॅटफॉर्मवरती आणलेले आहेत. सो आता आम्ही सिंगल इंटेलिजंट स्पेस का बोलते, तर जेव्हा पण आपला क्लास चालू होतो तेव्हा तुम्ही शिकवायला येतात तर त्याच्या आधी तर सगळं नॉर्मल असतं, पण जेव्हा तुम्ही शिकवायला लागतात त्यानंतरनं जो एन्व्हायरमेंट बनतो किंवा जी एनर्जी येते तर ते एन्व्हायरमेंट तसं जेव्हा येतं ना तर थिंकिंग एवढी वाढते आणि एकदम नेक्स्ट लेवल होत जाते की सगळ्या गोष्टी मॅप होतात. इव्हन तुम्ही शिकवत असाल त्याच्या आधीच कळतं अरे पुढची स्टेप ही असेल. तर हे आम्ही इकडे आणायचा प्रयत्न केला आहे, म्हणून आम्ही एक स्पेस क्रिएट करायचा प्रयत्न केला. तर ते कसं आपण पुढे बघूया. तर हे आहे आमचं लँडिंग पेज. हे आमचे की फीचर्स आहेत. तर आमच्या की फीचर्समध्ये एक टास्क मॅनेजर आहे, त्यानंतर एक फोकस टायमर आहे, एक हॅबिट ट्रॅकर आहे आणि एक लर्नर्स पाथ आहे जो आपल्याला पूर्ण लर्निंगचा एक पाथ सिलेक्टेड डोमेनसाठी प्रोव्हाइड करतो. सो गेट स्टार्टेड. तर हे आमचं लॉग इन पेज आहे. तर पहिलं आपण एकदा साइन अप पेज पण बघून घेऊ. तर बेसिकली इकडे आम्ही कुठल्या पण प्रकारचं ॲनिमेशन नाही वापरलेलं. तो हा एक आमचा युनिक फीचर आहे की आम्ही एकही ॲनिमेशन वापरलेलं नाही. स्टील आम्ही UI असा बनवू शकलो. येस व्हिडिओज नाही आहे, आम्ही गिफ्ट्स वापरलेत. आम्ही एकही हे नाही वापरलेलं, ॲनिमेशन नाही वापरलेलं. सो लॉग इन करूयात. आता लॉग इन करूयात. आम्ही ऑलरेडी एक युजरचं लॉग इन बनवून ठेवलेलं. तर हे आहे आमचं डॅशबोर्ड. तर पहिले तर इकडे आम्ही कार्ड्स डिस्प्ले केलेत ज्याच्याने आपण फीचर्सला पण मेन फीचरच्या पेजेसला पण नॅव्हिगेट करू शकतो. पण इकडे आम्ही युजरला ना थोडीशी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली की त्याला ॲक्च्युली लक्षात येईल की काय नेमकी आहे काय. त्यानंतर इथे आम्ही कोड्स वगैरे पण प्रोव्हाइड केले. जसं मी म्हणले की आम्हाला एक स्पेस बनवायची होती प्रोडक्टिव्हिटीसाठी, तर आम्ही जागी हा प्रयत्न केला आहे की ते सगळं व्यवस्थित ऑन टू पॉईंट आणि एकदम डिटेलने असेल. त्यानंतर इथे जर का आपण क्लिक केलं ना तर आपण त्या लर्नर्स पाथला जातो. हे जस्ट नेव्हिगेशनचा पार्ट झाला. परत इथे आम्ही नेव्हिगेशन बार दिला आहे, त्यामध्ये आम्ही युजर्सला लाईट मोड आणि डार्क मोड पण प्रोव्हाइड केला आहे त्यांच्या ह्याच्यानुसार. ठीक आहे. तर आपण पहिले टास्क मॅनेजरकडे जाऊया. सो हा आहे आमचा टास्क मॅनेजर. तर यामध्ये पहिले तर आपण सगळे क्रूड ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. आणि जसं मी बोलले स्पेस, तर आम्ही इथं युजरला तो फ्रीडम देतो की तो त्याची पर्सनलाइज स्पेस क्रिएट करू शकतो. तर ते कसं, तो इकडे इमेज त्याची त्याला जी पाहिजे ती अपलोड करू शकतो. पहिले तर
त्यानंतर ना इथे आपण 3 ऑप्शन्स दिले, एक ॲड टास्क, डिलीट आणि एडिट. तर पहिले ॲड टास्क करून बघूयात. इथे डेडलाईन पण आपण सेट करू शकतो कॅलेंडरच्या यूजने, पण आपण मागची डेट नाही सिलेक्ट करू शकत, ह्याची आम्ही काळजी घेतली आहे. आणि इथे आपण टाईम सेट करू शकतो आणि प्रायोरिटीसुद्धा, की मीडियम, हाय किंवा लो प्रायोरिटी, की टास्क कंप्लीट करायची प्रायोरिटी काय असली पाहिजे हे. आणि ते वेगळ्या वेगळ्या 3 कलर्सनी हे केलं आहे, हे लो प्रायोरिटीसाठी, मीडियम आणि हाय. तर आता टास्क कंप्लीट करायचं असेल तर ते चेकबॉक्स हे करायला लागतो, टिक. तर कंप्लीटेड टास्क आहे ना, तिथे कंप्लीटेड टास्कच्या सेक्शनमध्ये दिसतं, स्क्रोल करशील, तिथे सगळे कंप्लीटेड टास्क दिसतात. आणि इथे फक्त 2 डेज टास्क दिसतात. जरी आपण एक टास्क ठेवला आणि त्याची डेट उद्याची ठेवली तर तो इथे डिस्प्ले नाही होणार, इथे फक्त 2 डेज टास्क दिसेल. म्हणजे आम्ही टास्क मॅनेजर आणि टू डू लिस्टला इकडे इंटिग्रेट करायचा प्रयत्न केला आहे. ओके. तर नोशन किंवा ऑब्सिडियन हे जे प्लॅटफॉर्म्स आहेत हे एकदम भारी लेवलचे प्रोडक्टिव्हिटी प्लॅटफॉर्म्स आहेत, पण आम्ही त्यांना आमचा कॉम्पिटिटर धरूनच हा प्रोजेक्ट केला आहे. तर ते कसं, तर त्यांच्या ह्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, त्याला द ब्लँक कॅनव्हस प्रॉब्लेम बोलतात. तर ते त्यांच्या युजर्सला ना एक कॅनव्हस एक पेज प्रोव्हाइड करतात विथ ओन्ली सिंगल कर्सर. आणि मग युजर्स म्हणजे त्यांना असं वाटतं की ठीक आहे, मग पुढं काय करायचं. तर त्यांचं काय म्हणणं आहे की तुम्ही पहिले एक स्ट्रक्चर क्रिएट करा आणि नंतर तुम्ही म्हणजे प्रोडक्टिव्हिटीवरती जम्प करा. तर मग ते स्ट्रक्चर क्रिएट करण्यातच ते युजर्सचा एवढा वेळ निघून जातं की मग प्रोडक्टिव्हिटी काय, प्रोकास्टिनेशनच होतं. तर म्हणून आम्ही इथं काळजी घेतली आणि आम्ही एक स्ट्रक्चर प्लॅनर प्रोव्हाइड केलं युजरसाठी. आणि मागे जा. ओके. आणि इकडे सर्च बारमध्ये ना आपण हे सर्च करू शकतो, कारण का जर खूप सारे येतील तर स्क्रोल करायला लागेल ना, तर मग ते सर्च करू शकतो. आणि इथे सुद्धा आपण आहे ना स्पेसिफाईड त्या ह्याच्यानुसार जी लेवल सेट केली आहे प्रायोरिटी, त्या प्रायोरिटीनुसार टास्क बघू शकतो. आणि डेट आणि टाईम डिस्प्ले करायला ही म्हणजे करंट डेट आणि टाईमच दिसते, याच्यासाठी आम्ही API वापरली डेट आणि टाईमसाठी. तर पुढे जाऊयात हॅबिट ट्रॅकरवरती. तर हे आहे आमचं हॅबिट ट्रॅकरचं बॅकग्राऊंड. तर आता हॅबिट ट्रॅकर म्हणलं ना की पहिले चेकलिस्ट, मग म्हणजे चेकलिस्ट असती, तर कालांतराने आपलं मोटिवेशन आपण लूज करणारच ना. सो ते न होऊ युजरचं, म्हणून आम्ही काय काळजी घेतली आहे की जेव्हा आपण इथे तर पहिले नॉर्मल ऑपरेशन्स आहे ॲड, एडिट वगैरे, तर जेव्हा युजर हॅबिट ॲड करेल आणि जेव्हा तो एका दिवसाचं कंप्लीट करेल ना, तर तिथे आम्ही त्याला एक स्ट्रिक देतो ॲज अ रिवॉर्ड म्हणून, आणि ती स्ट्रिक तिथे येते. फॉर एक्झाम्पल, जर का आता एक हॅबिट ॲड कर. आता सध्या आम्ही सगळे हॅबिट चेक पॉईंट स्टिक करून ठेवले आहेत, का तर जास्ती वेळ नाही घालवायचा म्हणून. तर हॅबिट ॲड केली तर सगळे स्ट्रिक गेले. जेव्हा तो इथे चेक करेल तेव्हा एक येईल, मग दुसरी, मग तिसरी, अशा सगळे स्ट्रिक्स येत जातील. स्क्रोल पण करून दाखवशील ते झाल्यावरती. हे कर, पूर्ण टिक करशील पहिलं. येस. आता हे स्ट्रिकची कन्सेप्ट आहे. तर पहिले तर आहे ना इथे टोटल कंप्लीटेड टास्क दिसतात. जेवढे पण टास्क ॲड करेल ना, तर त्याच्यावरती जेवढे पण चेकबॉक्स आहे ना, सगळं वीकली, आम्ही हा डाटा वीकली स्टोअर करतो, तर ते दिसतं. लॉंगेस्ट स्ट्रिक दिसती आणि त्यानंतर ना इथे स्ट्रिक हे होतात. पण आता कारण का हे स्ट्रिक्स आहेत ना, तर मग एक जरी मोडलं, समजा फॉर एक्झाम्पल थर्सडेचा एक टास्क कंप्लीट नसेल, तर पुढचे करून पण काय फायदा नाही आहे. स्क्रोल कर, कारण का स्ट्रिक तुटली आपली. सो हे युजरला अजून मोटिवेटेड ठेवेल की अरे आपली स्ट्रिक तुटेल असं. सो आणि इथे वरती ओव्हरऑल प्रोग्रेस शो होते. दॅट्स इट. आता आपण जाऊया नोट्सच्या सेक्शनला. तर आहे ना स्टुडंट्स जे असतात ना, आजकालचे जे स्टुडंट्स असं म्हणता येईल, तर ते ना त्यांचे वेगळे टेक्निक्स असतात स्टडीचे. मग ते युजली ना फ्लॅश कार्ड्स वापरतात, म्हणजे एकदम शॉर्ट नोट्स काढतील आणि लास्ट मिनिट रिव्हिजन. तर आम्ही तर तीच कन्सेप्ट वापरली, म्हणून आम्ही तर युजर्सला तो हे दिलं आहे की ते फ्लॅश कार्ड्स वापरतील. सो इकडे ॲड, एडिट आणि हे तर नॉर्मल आहे. आता सेक्शन काय, तर जर का मला सब्जेक्ट वाईज फ्लॅश कार्ड्स ठेवायचे असतील, समजा प्रोग्रॅमिंगसाठी झालं किंवा मग कुठलं वेगळा सब्जेक्ट असेल, जावासाठी, C++ वगैरे, तर इथे न्यू सेक्शन केलं ना, तर आपण एक सेक्शन ॲड करू शकतो. तर नोट्स आहेत ना किंवा ते फ्लॅश कार्ड्स आहेत ना, ते सेक्शन वाईज स्टोअर होतील. इथे मेक डिफॉल्ट, एक फ्लटर. आता हे फ्लटरचं सेक्शन झालं, मग इथे हे ॲड करायचं. सेव्ह कर, फक्त दाखव. सो त्यांनी आता सेव्ह केलं.
आता जर का नोट सर्च करायची असेल तर आपल्याला पहिले ऑल सेक्शन करायला लागेल आणि मग जो फ्लॅश कार्ड आपल्याला चूज करायचा असेल तो करू शकतो. हे लेफ्ट साईडला स्क्रोलेबल आहे. आता जरी युजर नोट्स ॲड करत असेल तरी असं होऊ शकतं की त्याला समजत नाही की मी प्रोडक्टिव्ह कसं राहू. तर इथे एक्सप्लोअर बटन आहे. एक्सप्लोअर बटनवरती क्लिक केलं ना तर आम्ही युजरला वेगवेगळे टेक्निक्सबद्दल इन्फॉर्मेशन दिली की ते कुठले टेक्निक्स वापरून स्टडी करू शकता. आणि एवढंच नाही, आता इन्फॉर्मेशन बघून तर काहीच समजणार आहे ना, म्हणून आम्ही वॉच व्हिडिओवरती क्लिक केलं ना तर व्हिडिओसुद्धा प्ले होते. तो डायरेक्ट यूट्यूबला डायरेक्ट होतो. हां, आता आम्ही इथं वेब व्ह्यू पण वापरू शकत होतो आणि इवन आम्ही वापरला पण होता, पण त्याच्यामुळे व्हिडिओ लॅग होती आणि आम्हाला आमच्या क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज नव्हतं करायचं UI च्या, म्हणून आम्ही इकडे फक्त लिंकवरती यूट्यूबला जाण्याचा ऑप्शन ठेवला. ओके, सो नेक्स्ट पार्ट आहे आमचा फोकस टायमर. ओके, सो फोकस टायमर हा पण एक स्टडी टेक्निकवरती बेस्ड आहे, जो आहे पोमोडोरा स्टडी टेक्निक, ज्याच्यामध्ये आपण 20 मिनिट्सचं म्हणजे वर्क आवर असतो आणि 5 मिनिट्सचा ब्रेक असतो. त्या कार्डमध्ये आपण टाईम आपल्यानुसार ॲडजस्ट करू शकतो. फॉर एक्झाम्पल आता आपण 1 मिनिट ठेवूया आणि इथे स्टार्ट बटन आहे, पॉज आणि हे, पण फॉर ना आपण स्टार्टच ठेवू. ब्रेकचा पण इथे टाईम आहे, 1 मिनिट तेवढा कंप्लीट झाला की तो ब्रेक होईल. आता इथे पण आम्ही गेमिफाय केलं आहे, म्हणजे युजर थोडं हे राहील की इथे आम्ही ना टोटल फोकस टाईम आणि स्ट्रिक डिस्प्ले करतो. तर स्ट्रिक जेव्हा पूर्ण तो तेवढा त्याचा जो स्लॉट आहे ना तो कंप्लीट होईल ना त्याच्यानंतर एक स्ट्रिक काउंट केली जाईल, म्हणजे वर्क टाईम आणि ब्रेकचा टाईम. आता एवढंच नाही तर आम्ही युजर्सला परत पर्सनलाइज स्पेस प्रोव्हाइड करतो. सो आम्ही इकडे वेगवेगळे थीम्स युजरला देतो आहे की ते सिलेक्ट करतील आणि हे करतील. सो ही आहे कोस्टल व्ह्यू, ओशन व्ह्यू आणि लास्टला मारिओ. सो हे सगळं युजरला विचार करून की त्याला कसं आवडेल वगैरे तर तसं आम्ही केलेलं आहे. ओके, सो आता आहे आमचा मेन फंक्शन जो आहे AI लर्नर्स पाथ. सो बेसिकली हा जो आहे ना हा आपल्याला फक्त डोमेन सिलेक्ट करायला लागतं आणि एक सब्जेक्ट सिलेक्ट करायला लागतं. तर त्या बेसिसवर तो आपल्याला 30 स्टेप्सचा पाथ देतो. तर 30 स्टेप्स का, तर तो बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं सांगतो आणि तो टास्कसोबत सब टास्क पण देतो आणि हे सुद्धा आम्ही ट्रॅक करतो. म्हणजे युजरला परत असं आहे की हे कंप्लीट केलंच पाहिजे. आणि बाकीचे जे वेबसाईट्स आहेत म्हणजे आहेत असे ज्याच्यामध्ये AI ते पाथ देतं, पण त्यांचं एक फिक्स करिक्युलम असतो की ते एवढे सब्जेक्ट्सच प्रोव्हाइड करतील किंवा हेच प्रोव्हाइड करतील. जसं की नोशनचा पण स्वतःचा AI आहे, पण तो फक्त समरी देतो त्याच्या सगळ्या टास्कची. हे असं कशातच नाही आहे हा फीचर. सो आपण इथे डोमेन सिलेक्ट करू आणि सब्जेक्ट सिलेक्ट करू, सायबर सिक्युरिटी, आणि सब्जेक्ट इथे सिलेक्ट करूयात आणि जनरेट पाथ. तो इथे AI आपल्याला आता पाथ देईल. तर तोपर्यंत मी चॅटबॉटबद्दल सांगते. सो आम्ही ते चॅटबॉट पण प्रोव्हाइड केलं आहे की इन केस तरी युजरला काही डाऊट्स वगैरे आले तर तो ॲप सोडून बाहेर जाऊन परत डिस्ट्रॅक्ट होण्याच्या ऐवजी तो इथेच विचारू शकतो आणि इथेच त्याचे डाऊट्स क्लिअर करू शकतो. आता आम्ही चॅटबॉटला रिस्ट्रिक्ट पण केलं आहे सब्जेक्टनुसार. तर आम्ही दरवेळेस जेव्हा युजर सब्जेक्ट क्रिएट करतो तेव्हा आम्ही क्वेरी पाठवतो चॅटबॉटला की तो तेवढ्याच क्वेरीनुसार बरोबर तेवढ्याच गोष्टी देतील आणि तो विषयांतर होत नाही इन शॉर्ट. आणि इथे पाथ पण आलेले आहेत. ह्याच्यावरती क्लिक केलं ना तर आपल्याला सब टास्क पण आहेत ते दिसतील. इथे सांगा. हां, तर हे सुद्धा चेकबॉक्स एकतर असे करू शकतो एक झालं तर, पण फॉर नाव पूर्ण एक चेक केलं की इथे ओव्हरऑल प्रोग्रेस रेकॉर्ड होते. ओके, आता आमचं लास्ट फीचर आहे ॲनालिटिक्स. सो ॲनालिटिक्सच्या पेजवर आत्तापर्यंतचा जेवढा डाटा आहे तो आम्ही ते स्टोअर करतो. तर पहिले तर येऊया टास्क मॅनेजरकडे. तर हा वीकली डाटा स्टोअर करतो. मंडेचे जे कम्प्लिटेड टास्क इन शॉर्ट ऑरेंजने दिसतात आणि पेंडिंग टास्क सगळे येल्लोने दिसतात. आणि हा म्हणजे रिअल टाईम लगेच डाटा स्टोअर करतो. तिथे काही चेंज झालं ना तर हा लगेच करेल. आणि हा डाटा कसा फेच करतो, हा पाठवताना 4 रिक्वेस्ट हिट करतो प्रत्येक पेजसाठी वेगळे. सो हे परत हॅबिट ट्रॅकरमध्ये आपण इकडे थर्सडेला बघा एक काढलं होतं का तर आपल्याला ते स्ट्रिक नव्हती बघायची, तर मग ते तिथे दिसलेलं आहे, नाही तर बाकी सगळं 100% आहे. आणि आता इथे आलो तर आत्ता आपण सिलेक्ट केलं होतं हे सिक्युरिटी ऑपरेशन्स, सिक्युरिटी काय ते
सायबर सिक्युरिटीसाठी. तर त्याच्यामध्ये आपण 2च हे क्लिक केलं होतं, तर चेकबॉक्स टिक केलं होतं, तर 10% इथे दिसलेले. बाकी सगळे मग जेवढे जेवढे आम्ही ऑलरेडी केले होते ना, तर ते पण गेलेले नाही आहेत, ते पण इथे दिसत आहेत की आम्ही ऑलरेडी हा पाथ केला होता पण 30% कंप्लीट केला आणि मधनंच सोडला आहे, तर ते पण इथे दिसते. आणि ते परत क्लिक केलं की ते तसं येईल. आणि हे आहे आमचा फोकस टायमर. तर 5 मिनिटाचा टायमर तेव्हा लावलेला, आत्ताची डेट आहे ऑगस्ट 8 आणि आपण 1 मिनिटाचा टायमर लावलेला, तर तो कंप्लीट झाला आहे म्हणून तो डाटा इथे शो झाला आहे. आता इथे आम्ही परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन कसं अचीव केलं आहे, तर जेव्हा आपलं डॅशबोर्ड किंवा काय उघडतं तर आमचा सगळेच पेजेस लगेच लोड नाही होत. जेव्हा आम्ही नेव्हिगेशन बारला इथे जाणार आणि ऑन क्लिकवरतीच तो पेज फक्त लोड होणार, ह्याच्यामुळे आमचं परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन इथे अचीव झालं आहे. आणि परत इथे आम्ही खूप सारे गिफ्ट्स वापरले, तर आम्हाला ना खूप सारे गिफ्ट्स वापरले, तर आम्हाला हीप ओव्हरलोडचं सारखं इश्यू येत होता आणि मग त्याच्यामुळे अख्खं हेच उघडत नव्हतं. तर आम्ही हीपची साईज पण वाढवून घेतली. मग काय त्या दिवशीपासून एकीकडे जे कन्सोल आणि एकीकडे आमचा प्रोजेक्ट, आणि आम्ही तेच बघत बसायचो की अरे ठीक आहे 4 GB झालं, ठीक आहे कमी करा वगैरे वगैरे. तर आम्ही इथं हे सुद्धा केलेलं आहे. आणि फोकस टायमरवरती पण आहे ना, इथे कोड्स डिस्प्ले होत होते, ते सुद्धा प्रत्येक ह्याच्यानुसार चेंज होतात. म्हणजे प्रत्येक एकदा टाईम सेट केला ना तर ते कोड्स चेंज होतात की जे युजरला परत बोलतं की अरे तू गिव्हअप नको करू, तू करत राहा. सो आम्ही एक हे बघा इकडे, तर जेव्हा पण आपण हे करणार ना तर ते कोड नुसते म्हणजे युजरला ठवेल आणि बोलतील की तू गिव्हअप नको करू वगैरे करत राहा. सो येस, दॅट्स ऑल. हे थोडं एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं, खूप छान केलं आहे, खूप छान वाटलं. कारण की ते रिप्रेझेंटेशन खूप भारी होतं. तुम्ही ज्या पद्धतीने UI तो मेंटेन केला, आणि तो क्वेश्चन तर येणार होताच तुम्हाला की तुम्ही इथे परफॉर्मन्स कसा हँडल केला आहे, तिथे ऑप्टिमाइज केला आहे. आणि प्रश्न हा पण होता की एवढ्या GIF आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर हीप साईज 100% होणारच आहे. पुढच्याच वीकला किंवा त्याच्या पुढे आपण जेव्हा JVMमध्ये मी हीपची साईज कशी मॅक्सिक आणि या सगळ्या कन्सेप्ट शिकवणार, तेव्हा मी तुम्हाला तिघांना पकडणार. एक कमांड असते ती टाकून वाढवतो, तसंच केलं. व्हेरी गुड. कारण ती कमांड तेच आहे, एका कमांडवर सगळं काम होतं, पण ती हीप साईज वाढवायची. आता तुम्ही विचार करा ना, आपण फक्त JVM शिकलो नाही, तुम्ही इम्प्लिमेंट करताय. ॲक्च्युली रन टाईमला काय होतात, अदरवाईज तुम्हाला इथे मेमरी फुलचाच एरर फेकणार होता प्रत्येक वेळेस. तसंच झालं सर. डेमो जेव्हा आम्ही दाखवत होतो ना तेव्हा लर्नर्स पाथ चाललाच नाही. मग तेव्हा शिवदादाने सांगितलं की अरे तुम्हाला माहिती का सर हे असे बोललेले क्लासमध्ये, आठवतंय का तुम्हाला? तेव्हा मी रिसर्च केली आणि मग लगेच ते करून लगेच शिवदादा. बऱ्याचशा लोकांना माहिती असेल एक्सेप्शन हँडलिंगमध्ये आपण 2 गोष्टी शिकायचो, एक साईड एक्सेप्शन असतं, एक साईड एरर असते. आणि तिथे व्हर्च्युअल मशीन एरर असते ना, ती ह्या सिनारिओमध्ये व्हर्च्युअल मशीन एरर येते, जेव्हा आपल्याला हीपची साईज आपल्याला रन टाईमला पण वाढवता येते. सो तुम्ही जे कन्सोलमधनं ती इन्क्रीज केलेली आहे किंवा कमांड देऊन करू शकता. खूप भारी प्रोजेक्ट केला तुम्ही, अप्रतिम, खूप छान, खूप छान. ऍक्च्युली ना पहिल्या दिवशी पण आमच्यासारखा एक टास्क मॅनेजरचा प्रोजेक्ट होता. मग सगळ्यांकडनं ऐकायला मिळालं की अरे त्यांना ना स्टँडिंग ओवेशन मिळाली, आणि मग असं पण ऐकायला मिळालं की आमच्यासारखं सेम प्रोजेक्ट होता. तर मला तर आता खूप टेन्शन आलं होतं. इव्हन बाकीच्या प्रोजेक्ट्सला पण खूप स्टँडिंग ओवेशन वगैरे मिळाली. तर म्हणले की आता काय आपलं होत नसतं, पण मग मी शिवदादा बोलते, तो बोलला की नाही जबरदस्त आहे, तुला मिळणार असतं, तू चांगलं कर. त्यानेच सांगितलं की स्टँडिंग ओवेशन द्या. नाही, मी परत सांगते, परत एक्सप्लेन करते. खूप छान, खूप छान. तुमचे एफर्ट्स खूपच आहेत आणि खूप वेगळं म्हणजे विचार. आधी आपण बोलतो ना की रणभूमी में युद्ध होने से पहिले मनभूमी में खेळला जाता है, ते ऍक्च्युली तुमच्या डोक्यात एवढं सगळ्या कन्सेप्ट आल्या पहिल्या दिवसापासून झालं सर. आणि आम्ही ना म्हणजे कळायला होतं कोणाला तरी, मग आम्ही काय केलं की त्या दिवसापासून आम्ही ना हे गिफ्ट वापरलेच नाही, म्हणजे बाकीचे बघतील म्हणून. आणि असं ठरवलं जेव्हा लास्टला येईल ना तेव्हाच वापरणार. हे चुकीचं आहे. नाही सर, मग ते असं कॉपी केल्यासारखं होतं. खूप छान. आणि आम्हाला खूप युनिक गोष्टी बघायला भेटल्या. रादर तुम्ही लाईट मोड आम्ही पहिल्यांदा बघितला की कुठले आता 200+ प्रोजेक्ट झाले, पण पहिल्यांदा तुम्ही नाईट मोड ऍप्लिकेशन तिथे सर. आणि आमचं ह्याचं फ्युचर स्कोप पण खूप भारी. आम्ही ना हे आता ऑनलाईन आहे ना, तर आम्ही ऑफलाईन करायचं बघणार आहे. फ्लटरमध्ये SQF लाईट वापरून लोकल स्टोरेज तुम्हाला खूप हेल्प होणार. आम्ही ते करायचं बघणार आहे, तेव्हा चालणार आहे ऍप्लिकेशन. आम्हाला बघायला आवडेल रादर, पण एवढं नक्की आहे, एवढंच फीचर नकोय आम्हाला अजून नाही खूप आहे. आम्ही ना ते गिटहब पण इंटिग्रेट करायचं बघणार आहे. म्हणजे AI काय करेल माहिती का, की तिकडे एक रेपोजिटरी आपण कुठली पण फाईल वगैरे पुश करेल ना, तो त्याला इथनंच हे बोलेल की
ठीक आहे मी तुला त्याच्याबद्दल ते कसं कॉन्ट्रीब्यूट करू शकतो त्याच्याबद्दल पाथ देईल किंवा मग टास्क वगैरे पण आहे ना AI कुठं काय चाललंय ना तर ते लगेच हे करून चालेल, आम्हाला बघायला Set नक्की करेल. आवडेल. थँक्यू सो मच. येस. आणि लास्टली सगळ्या कोर्टिवेब टीम्ससाठी थँक्यू आणि आमची मेंटर मोनिका जिने आमची खूप मदत केली. आणि शशी सर तुम्हाला तर थँक्यूच, कारण का तुम्ही जे कन्सेप्ट शिकवतात ना म्हणजे खरंच तुम्ही जे बोलतात ना युरेका मुवमेंट मी तेच बोलते. पण मला नाही ते प्रमोद सरांना थँक्यू करायचं कारण का पहिले 2 दिवस खरंच समजलं नाही पण तिसऱ्या दिवशी की पेशन्स ठेवा. पण तिसऱ्या दिवशी ना म्हणजे कसं व्हायचं काही लिहायला गेलं ना तेवढे 4 कन्सेप्ट सुटलेले असायचे. तिसऱ्या दिवशी मग मी काहीच लिहिलं नाही. मी ह्यांना लिहायला सांगितलं ह्यांच्याकडनं घेतलं मी काही लिहिलं नाही आणि मग असं काय केलं. तेव्हा प्रमोद सर ते स्वतःहूनच बोला 2 दिवस तुम्हाला करणार नाही. येस. सो मायसेल्फ श्रेया नगरकर आणि माझ्या प्रोजेक्टचं डोमेन होतं प्रोडक्टिव्हिटी किंवा सेल्फ ग्रोथ आणि आमच्या प्रोजेक्टचं नाव आहे न्यूरोमॅप पॉवर्ड बाय टीम कोड कॉर्टेक्स. सो प्रोजेक्ट बनवताना मला खूप सारे एरर्स आले आणि या सगळ्या एरर्सला सॉल्व वगैरे करायला मेंटरनी 1-on-1 लक्ष दिलं आणि सगळ्या मेंटर्सनी आम्हाला खूप म्हणजे वेळ दिला त्यांचा आणि सगळे प्रोजेक्ट सॉल्व्ह करून घेतले. आणि ह्याच्यासोबतच जे काय आम्ही कन्सेप्ट स्कोर जावाचे शिकलेलो तर त्याची पण खूप मदत झाली कारण का आत्ता कळत होतं ती तर फक्त तयारी होती पण आम्ही इथं रिअल लाईफ ॲप्लिकेशन प्रोजेक्टमध्येच केलं. सो त्याच्यानुसार आम्हाला सगळं कळून आलं की हे सगळं कसं चालतं वगैरे. सो थँक्यू टीम कोर्टिवेब. माझं नाव वंश माटे. मला इथं प्रोजेक्टमध्ये जेव्हा प्रोजेक्ट आम्ही इम्प्लिमेंट करायचं चालू केला तेव्हा आम्हाला जावाचे कुठले कन्सेप्ट्स कसे लागतील किंवा कुठे यूज करू शकतो आम्ही याबद्दल आम्हाला जास्त माहिती मिळाली. जसं की आम्ही मल्टीथ्रेडिंग यूज केलं होतं त्याचे आम्हाला जास्त फायदा झाला. तर सरांचे जे लेक्चर्स होते त्याचा खूप यूज झाला. तर थँक्यू कोर्टिवेब. मायसेल्फ रोहन माळी आणि मी जेव्हा जावाच्या सरांनी कन्सेप्ट शिकवल्या होत्या त्या रिअल टाईम कशा इम्प्लिमेंट करायच्या मला ह्या प्रोजेक्टमध्ये कळालं. कारण की सरांच्या अशा खूप कन्सेप्ट असतात चांगल्या जावाच्या ते मला इम्प्लिमेंट करणं आणि ते कसं रिअल टाईम यूज होईल त्याचा हे या प्रोजेक्टमध्ये मला कळून चुकलं. आणि याच्यातून पुढे नवीन प्रोजेक्ट्स क्रिएट करण्यासाठी आणि बाकीच्या कोणत्याही गोष्टी असतील त्यासाठी मार्गदर्शन भेटलं आणि प्रोजेक्ट कसा स्क्रॅचपासून ते प्रोडक्टिव्हिटीपर्यंत बिल्ड करणं हे कळून चुकलं मला.